सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। मी केशव शांताराम तोरे, राहणार शिवडे, तालुका सिन्नर, सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ शिवडे यांच्या वतीने आयोजित ब्रह्मविद्या शास्त्र आधारित आत्मशुद्ध निरूपण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजनात प्रित्यर्थ आपण सर्व गेले 4 दिवसापासून 13 तारखेपासून आपण एकत्र आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रवाचक भाई देवमुनी, महानुभाव बाबाजी, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असलेले बाबाजी आणि आपण सर्व वासनिक उपदेशी मंडळ बंधू भगिनींनो, गेले 4 दिवसापासून आपण या कार्यक्रमातून प्रबोधन ऐकत आहोत। बाबाजींनी आपल्याला जे ज्ञान दिले, जो आत्मशुद्धी या नावाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, यातून खरंच आपल्या सर्वांची आत्मशुद्धी झाली असेल याबद्दल शंका नाही। आणि या कार्यक्रमातून जे बाबाजींनी आपल्याला परमेश्वर दाखवलाय, आपण परमेश्वर बघतो, जातो, मंदिरात जातो, खेटी करतो, पदयात्रेला जातो, स्थानाला वंदन करायला जातो, परंतु बंधूंनो, मानव पंथात परमेश्वरासाठी स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे 4 खांबांवर हा पंथ उभा आहे। यातून आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेत असतो, आपण एकमेकांना भेटत असतो, देव करत असतो, परंतु आपण खरंच आपल्या आत्म्याची शुद्धी करतोय का, याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे। परमेश्वराने जे आपल्याला सांगितलेलं ज्ञान आहे, या ज्ञानाचं आचरण आपण करतोय का, त्या ज्ञानाप्रमाणे आपण वागतोय का, त्या ज्ञानावर सांगितलेल्या आधारावर आपण चालतोय का, या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि तसं चालण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हे मी आपल्याला या प्रसंगी सांगू शकतो। बाबाजींनी गेल्या 4 दिवसापासून आपल्याला परमेश्वरा प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे, परमेश्वर मिळावा या हेतूने आपण कुठल्या प्रकारे भक्ती केली पाहिजे, एकनिष्ठ भक्ती परमेश्वराची कशी केली पाहिजे। कारण ज्याप्रमाणे सर्व नद्या जशा सागराला मिळतात, त्याप्रमाणे हे सर्व देव देवता, ज्या कोणी आपण विविध प्रकारे अनेक पंथाची, अनेक धर्माचे, अनेक देवतेचे पूजन करत असू, त्याप्रमाणे तुम्ही केलेली सर्व भक्ती ही परमेश्वरालाच प्राप्त होत असते। त्यामुळे जर आपण सर्व भक्ती जर परमेश्वरालाच जाऊन मिळते, तर आपण इतर ठिकाणी न जाता डायरेक्ट परमेश्वराचीच भक्ती का करू नये, याचा विचार आपण केला पाहिजे। आणि देवाने सांगितलेलं आहे की तू उभा ठाकलासीची पुढे सिद्धी ते थोनेची नाही देईल की। तुम्ही तुमचे काम करताना तुमच्या इच्छा आकांक्षा या असतात, त्या इच्छेप्रमाणे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जात असतात, धर्म करत असतात, पारायण करत असतात। तो सर्व पुरवणारा जर परमेश्वर आहे, तर आपण इकडं तिकडं या देवतेला त्या देवतेला का वंदन करावं, परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती का करू नये। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सगळ्या धर्माचा त्याग करून मला एकट्याला जो शरण येईल, त्याचा सर्व चरितार्थ मी स्वतः चालवतो। हे जर परमेश्वराने खात्रीने आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं असून आपण इतर ठिकाणी का जावं, याचा विचार आपण केला पाहिजे। बाबांपेक्षा मी मोठा नाही, बाबांसमोर बोलण्याची माझी पात्रता नाही, परंतु बाबांच्या आग्रहाखातीर तुमच्या समोर 2 शब्द बोलण्यासाठी उभं राहिलो।
बंधूंनो, हा देव ज्याला मिळावा, आपण इथं बसलात हे आपल्या इच्छेने नाही बसलात, आपण इथं आलात हे आपल्या इच्छेने नाही आलात, कारण करता करविता हा परमेश्वर असतो. या सर्व गोष्टीला कारणीभूत हा परमेश्वर आहे. भगवंत त्याच गीतेमध्ये सांगतात, मनुष्यानाम सहस्रेषु कच्चिदत मपि सिद्धये. तुम्ही तुमच्या इच्छेने नाही आलात, हजारामध्ये एक असतो ज्याला मी स्वतः निवडतो माझी भक्ती करण्यासाठी. त्या हजारामधले तुम्ही एक आहात. जसं बाबाजींनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या इच्छेने नाही, 1000मध्ये एक जण असा असतो, तोच फक्त परमेश्वराची भक्ती करण्यासाठी पात्र असतो. त्यामधले तुम्ही आहात, याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे. वर्गामध्ये जसे 60 विद्यार्थी असतात, त्या 60 विद्यार्थ्यांमध्ये फक्त एकच जण पहिला येतो, म्हणून 60 विद्यार्थी पहिले येत नाही. त्या हजारामध्ये तुम्ही एक सर्वश्रेष्ठ आहात, म्हणून तुम्ही इथं बसलाय. म्हणून तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की तुमच्या भाग्याने, तुमच्या पूर्वजांच्या भाग्याने किंवा परमेश्वरांचं तुमच्यावर असलेल्या लक्ष असल्यामुळे त्याने तुम्हाला निवडलंय त्याची भक्ती करण्यासाठी. याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या विचार करून त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. इतर ठिकाणी न जाता, इतर देवतेचे पूजन न करता एक परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे. कशी भक्ती केली पाहिजे? द्रौपदीप्रमाणे. महाभारताचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, त्या राज्यसभेमध्ये सर्वजण बसलेले होते. त्या ठिकाणी मोठे मोठे महारथी होते, भीष्म होते, कर्ण होते, 5 पांडव होते, धृतराष्ट्र राजा होता. परंतु त्या द्रौपदीच्या मदतीसाठी त्या ठिकाणी कोणी आला नाही. कोणी मदत केली द्रौपदीची? श्रीकृष्ण भगवंतांनी मदत केली. आणि कधी केली? जेव्हा तुम्ही एकनिष्ठ भक्ती कराल, अर्थतेने हाक माराल, त्यावेळेस तो परमेश्वर धावून येतो. तुम्ही सगळं सोडून दिलं पाहिजे का देवा, मला आता तुझ्या शिवाय दुसरा कुणीही नाही, तूच माझा एक आहे जो मला या ठिकाणी वाचवू शकतो. शेवटच्या प्रसंगाला सुद्धा ती स्वतःची लाज सांभाळून धरत होती. एक पदर हातात धरून स्वतःची लाज सांभाळत होती, तरी भगवंत जवळ आले नाही. जेव्हा सगळ्यांना बोलून झालं पण कुणीही आलं नाही, तेव्हा द्रौपदीने दोन्ही हात वर करून कृष्णा धाव अशी गर्जना केली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सेकंदाचा सुद्धा वेळ लागू दिला नाही. हे आपल्या समोर आपण रोज बघतोय, टीव्हीवर बघतोय, आपल्या वाचनात येतंय, पण आपल्या मनात उतरवत नाही. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. अडीअडचणी येत असतात, कितीही येऊ द्या, परंतु परमेश्वरापेक्षा कोणी मोठा नाहीये. तुम्हाला दुसरं कोणीही मदत करू शकत नाही. ज्याप्रमाणे या देशाचा राज्यकारभार जसा राष्ट्रपती चालवतो, तसा हा आपला राष्ट्रपती म्हणजे परमेश्वर आहे. म्हणून आपण इतर तिकडे न फिरता या राष्ट्रपतीची, या परमेश्वराची सेवा करावी, या परमेश्वराची भक्ती करावी. यातून तुम्हाला पण अनुभव येत असतात. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतोय की गेल्या 2 वर्षापूर्वी मला स्वतःला पॅरालिसिस झाला होता. त्या पॅरालिसिसमधून डॉक्टरने सांगितलं होतं की याची गॅरंटी कमी आहे, 2 वर्ष तरी हा चालू शकत नाही. परंतु माझी श्रद्धा ही माझ्या देवावर होती आणि मी सांगितलं त्याला चालवायचं तर चालवल आणि त्याला जरी नाही चालवायचं तर नाही चालवणार. आणि पडून राहिलो तर मला कुठल्याही मंदिरात नेऊन टाका, कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवा, त्याला ठेवायचं ठेवल आणि वाचवायचं तर वाचवल. परंतु बंधूंनो, फक्त 2च महिन्याच्या कालावधीत मी चालायला काय गाडी चालवायला लागलो. कारण परमेश्वरावरचा विश्वास होता, देवावर श्रद्धा होती. हाच विश्वास आपणही ठेवावा आणि आपणही या मार्गावर चालावं. हा मार्ग कुणालाही भेटत नाही. जसं सांगितल्याप्रमाणे हजारातून एक असतो, तसं तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की तुम्हाला तुमच्या घरामध्ये नाही, तुमच्या आसपास मधून नाही. जसं आता मावशींनी सांगितलं, हिरा मावशींनी, की त्यांच्या घरामध्ये फक्त त्या एकट्या उपदेशी आहे. का?
बाकीचे त्यांच्या घरामध्ये कोणी नाही आहे का? त्यांना उपदेश होता येत नाही का? त्या एकट्याच कशा? कारण परमेश्वराच्या आवडत्या आहेत, परमेश्वराचं लक्ष त्यांच्यावर आहे आणि परमेश्वराने त्यांना निवडलंय त्यांची भक्ती करायला. बाकीच्यांना कुठेही फिरू द्या, पण शेवटी कुठं जाणार आहे? निर्णय कुठं होणार आहे? त्याच्याच दरबारात होणार आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. गेले 4 दिवस बाबांनी आपल्याला जे प्रबोधन केलंय त्यांच्या कार्याचं थोडंसं चीज या निमित्ताने होईल आणि झालंच आहे. गेल्या 4 दिवसापासूनची उपस्थिती बघता गेले 4 दिवस सगळेजण आपण जो प्रतिसाद देत आहात तोच प्रतिसाद कायम ह्या पुढेही राहील. आणि याच निमित्ताने या गावामध्ये प्रबोधन व्हावं, धर्माची माहिती व्हावी, धर्म काय यासाठी आम्ही आमच्या मंदिरातनं इथे रंगनाथ बाबा बसलेले आहेत. मागे त्यांचा विषय झाला होता की श्रीकृष्ण जयंतीचा जो कार्यक्रम आहे तो आपण माळावरच्या मंदिरात करू, जयंतीचा जो कार्यक्रम आहे तो आपण दत्त मंदिरात करू. हा 2 वेळास ही घोषणा झाली होती, त्यांनी सांगितलेलं असून सुद्धा असो, जे झालं ते झालं, पण यापुढे तसं करायचा प्रयत्न नक्कीच करू. आणि सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने यातून धर्माचं प्रबोधन घेऊ, धर्म काय तो समजून घेऊ, ते आचरण करण्याचा प्रयत्न करू, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आणि बाबाजींनी जो आपल्याला वेळ दिला, त्यांचं व्यस्त शेड्यूल असतं, अनेक ठिकाणी त्यांचे सत्संग चालतात, त्या सत्संगाच्या निमित्ताने त्यांना फिरावं लागतं. या व्यस्त कार्यक्रमाच्या वेळेतून वेळ काढून त्यांनी आपल्याला हा संधी, परमेश्वराची ज्ञान श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल बाबांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि बाबाजींना एक विनंती करतो की बाबाजी, आम्ही सर्व बुद्धिमान नाही आहेत, आमची बुद्धी ही हरपली होती, परंतु तुम्ही 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगून आमच्या बुद्धीत थोडा प्रकाश पाडला आणि हा प्रकाश कायम पाडत राहावा. बाबाजींचं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान, धर्माचं ज्ञान हे आम्हाला आपल्याकडून वारंवार मिळत राहावं एवढीच अपेक्षा करतो. आणि शेवटी एकच सांगतो, आता तरी पुढे हाची उपदेश, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय मानव.